एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर दोन राष्ट्रवादींनी एकत्र येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठीचे सगळे प्रयत्न केलेले होते. मात्र क्लीन स्वीप त्या ठिकाणी कोणी दिलेली आहे तर केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यावेळेला मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मुरलीधर मोहोळजी, सगळ्यात आधी तुमचं स्वागत आणि अभिनंदन देखील, कारण थेटपणे तुम्ही त्या ठिकाणी कुस्ती लढलेला होता, ती म्हणजे अजितदादा पवार यांच्याबरोबर. या कुस्तीचा अनुभव कसा होता आणि तुमचे डावपेच नेमके काय होते हे आज महाराष्ट्राला कळू द्या. नमस्कार. नमस्कार. खरं तर याचं सगळ्याचं श्रेय मी पुणेकरांना देईन. बरं. पुणेकर जनतेने जो काही आज आम्हाला कौल दिलाय, हं, हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंजींच्या नेतृत्वात जो आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन प्रचारामध्ये उतरलो, हं, हं, त्याला दिलेला हा प्रतिसाद आहे, त्याला दिलेला आशीर्वाद आहे असं मी म्हणेन. हं. कारण खूप काही नकारात्मक प्रचार समोर न झाला. हां. खूप काही विचार जे खालच्या पातळीवरती जाऊन प्रचार करण्यात आला आणि हे सगळं पाहता निश्चितपणे मला असं वाटतं की पुणेकर हे खूप सुज्ञ आणि विचार करून मतदान करतात, सुज्ञ आहेत. व बरं. त्यांनी मला असं वाटतं की नकारात्मक गोष्टी दूर केल्या, नकारात्मक प्रचार आणि राजकारण करणाऱ्यांना घरी बसवलं आणि भारतीय जनता पार्टीचे विकासाचं राजकारण आम्ही करतो, त्यांना साथ दिली. तेव्हा पुणेकरांना मी मनापासून या करता धन्यवाद देईन. बरोबर आहे. दादा विरुद्ध अण्णा अशा प्रकारचा आम्हाला आखाडा त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. या आखाड्यातलं आव्हान एक पैलवान म्हणून तुमच्यासाठी कसं होतं? मला असं वाटतं की एकतर एका बाजूला मी मागाशी म्हणालो तसं देवेंजी मोदीजींचं नेतृत्व असलेला पक्ष माझ्याकडे, त्या पक्षाचा बरं. मी कार्यकर्ता, आणि दुसऱ्या बाजूला पुणेकर जनता जी अत्यंत विश्वासानं आमच्या सोबत उभी राहिली. बरं. तेव्हा मला असं वाटलं की हा आखाडा त्यामुळे खूप सोपा होता हं. आणि ही कुस्ती 100% मी चितपट करणार हा मला विश्वास होता. बरं, अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती झालेले होते, त्यामुळे तुम्ही घायाळ झालेला होतात का? नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की ज्यावेळेला वैयक्तिक पातळीवरती तुमच्यावरती आरोप केले जातात, हं. राजकारण म्हणून तुम्हाला एका ह्याच्यात, तर स्वाभाविक आहे, थोडंसं नाही म्हणलं ते आपल्याला वाईट वाटतंच. पण मी विचार हा केला की कुणी राजकारण्यांनी, कुणी विरोधकांनी आपल्यावर आरोप करणं याच्यापेक्षा माझी जनता काय म्हणतीये, हं. माझी जनता माझ्या सोबत आहे ही पहिल्या दिवसापासून. बरं. तेव्हा तो विश्वास मला होता आणि म्हणून यांनी मला कितीही डॅमेज करायचा प्रयत्न जरी केला, तर माझ्याकडे नेतृत्व माझी अशी होती, मी काम केलेलं माझ्याकडे होतं आणि माझा पक्ष, हे हं. सगळे पाहता पुणेकर माझ्या सोबत उभे राहणार हा विश्वास होता. बरोबर आहे. बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादीचा आतापर्यंत त्या ठिकाणचा गड राखण्यामध्ये यश प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीला आलेलं होतं. यंदा तर मात्र दोन्ही राष्ट्रवादी ज्या सत्तेमध्ये, राज्याच्या सत्तेमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत, तुम्हाला रोखण्यासाठी एकत्र येऊन वेगळा प्रयोग करण्याच्या प्रयोगामध्ये देखील दिसून आले. मात्र पुणेकरांनी त्यांना का साथ दिली नसावी असं वाटतंय? या यशाचं श्रेय नेमकं कुणाचं? मला वाटतं शेवटी निवडणुकीच्या सगळ्या काळामध्ये भावनेला काही महत्व नसतं. बरं. दोन ठाकरे एकत्र झाले मुंबईत, दोन पवार पुण्यात एकत्र झाले. ठीक आहे, एक कुटुंब म्हणून होऊ द्या, आम्हालाही आनंद आहे. त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. बरं. पण जेव्हा राजकारणासाठी तुम्ही एकत्र येता, तेव्हा लोकांना त्याच्याशी काही घेणं नसतं. हं. लोकांना हे हवं असतं, की भविष्याचा, माझ्या शहराचा, माझ्या पुढच्या पिढीचा विचार कोण करतंय, हं. हे भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील. खऱ्या अर्थाने मी कोणावर विश्वास ठेवल्यानंतर माझं काम होईल, माझ्या शहरातले प्रश्न सुटतील, हं. माझ्या शहराची प्रगती होईल, विकास होईल. लोक याच्यावरती काम करतात, विचार करतात आणि तो विचार करून मतदान करतात. म्हणून मला असं वाटतं की भावनिक न होता, कुठल्याही भावनेला किंवा कुठल्याही अशा संवेदनशील विषयाचा विचार न करता लोक ही विकासाकडे जातात, प्रगतीकडे जातात आणि त्यांनाच वोट करतात, देतात. हा मला असं वाटतं, मला याच्यातनं आपण घेतलेला सगळ्यांनी अनुभव आहे. मुरली अण्णाजी, तुमच्याशी एक भावनिक नातं आधीपासूनच जुळलेलं आहे, कारण एक बूथ कार्यकर्ता ते थेट केंद्रीय मंत्री इथपर्यंत गाठलेला जो तुमचा पल्ला आहे त्याचा आवाका फार मोठा आहे. त्यावरती खरं तर एक मुलाखत अपुरी पडू शकते. मात्र बूथ कार्यकर्ता ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास, ही निवडणूक लढवत असताना, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता? त्या अनुभवाचा कितपत फायदा तुम्हाला या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला? नक्कीच मला खूप फायदा का झाला, तर मी संघटनेतनं बूथ प्रमुखापासून आलेलो आहे. बरं. आमच्याकडं 12 महिने संघटनेचं काम चालतं. हं. निवडणूक आल्यानंतर आम्ही काम करत नाही. एक संघटनात्मक रचना असते आमची. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती हं. केंद्र प्रमुख, या सगळ्या स्तरावरती मी स्वतः काम केलेलं आहे. मी यादी घेऊन घरोघरी फिरलेला कार्यकर्ता आहे. हं. तेव्हा मला असं वाटतं की आम्ही पहिलं संघटनात्मक रचना, आमची जी व्यवस्था आहे, हं. ती पक्की आम्ही करतो. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्याच्यावरती भर तर दिलाच. शिवाय या सगळ्याच्या ते महानगरपालिकेची निवडणूक म्हणून मी स्वतः 4 निवडणुका लढलो. या शहराचा महापौर म्हणून मी जेव्हा काम केलं, तर मला असं वाटलं की मला एक शहराचा आवाका आहे. हं. शहराच्या गल्लीबोळं मला माहिती आहेत.
आणि मग माझी संघटना, मी, माझे नेतृत्व, पक्ष, सहकारी या सगळ्यासोबत बसून मला असं वाटतं चांगली व्यूहरचना आम्हाला करता आली. जिथे आम्ही वीक आहोत अशा ठिकाणी आम्हाला काही बाहेरचे पक्षातले कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात यायचं होतं. त्या लोकांना आम्ही घेतलं. जिथं आमची ताकद चांगली होती तिथे आम्ही आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यश आलं. त्यांना आम्ही निवडून आणण्यात आम्हाला यश आलं. त्यामुळे एक चांगला समतोल आमचा, की सगळ्या प्रकारचे उमेदवार बघा. आज सर्वाधिक कमी वयाचे उमेदवार आमचे निवडून आलेत. एक 22 वयाची आमची सई थोपटे म्हणून 22 वर्षाची एक मुलगी आमची निवडून येते. बरं. दुसऱ्या बाजूला अतिउच्च शिक्षित म्हणजे सीओपी मधला एक टॉप रँकिंगचा आमचा सुरेंद्र पठारे पण निवडून येतो. आज वय असेल, अनुभव असेल, शिक्षण असेल, अशा सगळ्या प्रकारचे उमेदवार आम्ही देण्यामध्ये आम्हाला जे काही आम्ही प्लॅनिंग केलं, बरं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे यश सुद्धा त्याच पद्धतीने आम्हाला मिळत गेलं. आणि म्हणून मला या सगळ्या कामाचा 30 वर्षाच्या माझ्या संघटनात्मक कामाचा लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मी जे काही काम केलं महापालिकेत, त्यामुळे या शहराचा असलेला आवाका या सगळ्याचा नक्कीच फायदा झाला. नक्कीच मला चांगला हा जो सगळा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे या निवडणुकीमध्ये मला त्याचा निश्चितपणे उपयोगी झाला. बरोबर आहे. मुरली यांना जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की एका बाजूला तिकीट मागणारा कार्यकर्ता, तिथून झालेली सुरुवात आज तिकीट देतानाचा एक महत्त्वपूर्ण नेता म्हणून तुमच्या नेतृत्वाकडे पाहिलं जातं. मात्र तिकीट वाटपातलेही अनेक आरोप तुम्हाला पचवावे लागलेले होते. हा प्रवास अगदी थोडक्यात रिकॅप मला तुमच्याच तोंडून तुमच्याकडून ऐकायचा आहे. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये एक सामूहिक नेतृत्व प्रक्रिया आहे. हं. त्यामुळे तिकीट मागणारा मी नक्की होतो, बरं. पण तिकीट देणारा मी नव्हतो. आमच्याकडे शेवटी एक प्रक्रिया आहे. आम्ही सगळेजण इथे कोर कमिटीमध्ये पुण्यात बसून मग अंतिम निर्णय जो मुंबईमध्ये होता, देवेंजी एका न एका वॉर्डचा एका एका गटाचा विचार करतात बरं. आणि त्यांच्याकडे ते सगळे सर्वेज असतात. मग त्याच्यावरती आम्ही अंतिम निर्णय करतो. पण ठीक आहे, काही ठिकाणी हे वाटणं स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांना, की बाबा माझं तिकीट याच्यामुळे गेलं, माझं तिकीट त्याच्यामुळे गेलं. हं. तेव्हा त्याच्यातही थोडीफार नाराजी राहते. पण मला खूप आनंद, समाधान याचा वाटतो, की 2000च्या वरती आमच्याकडे इच्छुकांचे अर्ज होते पार्टीमध्ये. तिकीट तर आम्ही 165 देऊ शकलो. पण बरं. एकही ठिकाणी बंडखोरी झाली नाही. एक 2-3 लोक आमची पार्टी सोडून गेले असतील. पण बंडखोरी आमची पुण्यात कुठंच नाही झाली. एका जागेवरती बंडखोरी झाली. हं. पण बाकी कुठे बंडखोरी झाली नाही. सर्व कार्यकर्ते, मला अभिमान वाटतो, की प्रचारात दुसऱ्या दिवसापासून उतरले. आणि बरं. म्हणून मी मगाशी जसं म्हणालो, की पुणेकरांना मी श्रेय देईल, त्यांना धन्यवाद देईन. तसं ही जी काही आमच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे, की ज्यांना संधी नाही मिळाली, पण पूर्णपणे प्रचारात उतरून आज पक्षाला यश मिळवून दिलं. मी त्यांच्याप्रती सुद्धा मला असं वाटतं, की कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हा विजय त्यांना समर्पित मी करतो. बरोबर आहे. धन्यवाद अण्णा, तुम्ही आमच्याबरोबर वेळात वेळ काढून तुमच्या श्रेयाचं नेमकं गमक काय होतं, तुम्ही कशाप्रकारे मेहनत केलेली होती, हे आमच्या सर्व प्रेक्षकांबरोबर शेअर केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.